ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू भारताचे नवे निवडणूक आयुक्त आहेत। केरळचे ज्ञानेश कुमार तर पंजाबचे बलविंदर सिंधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे। काँग्रेस नेते आणि समितीचे सदस्य अधीर रंजन चौधरी यांनी ही माहिती दिली आहे। सोमेश कोलगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, प्रज्ञा, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार आजच पंतप्रधानांच्या निवासस्थानी जी कमिटी आहे, ज्या कमिटी मार्फत निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जाते, त्या कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एकूण निवडणूक आयुक्तांची नावं किंवा त्यासाठी पात्र अशा 6 अधिकाऱ्यांची नावं सुचवण्यात आली होती, कमिटीकडे पाठवण्यात आली होती। आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अधीर रंजन चौधरी आणि अर्जुनराम मेघवाल यांच्या समितीने जी इतर 2 नावं फायनल केलेली, अंतिम ठरवलेली आहेत, अशी माहिती अधीर रंजन चौधरी यांनी दिली आहे बाहेर येऊन की ज्ञानेश कुमार आणि बलविंदर सिद्धू हे दोघे जण आता नवे निवडणूक आयुक्त असतील। आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये एकूण 3 निवडणूक आयुक्त असतात, परंतु सध्या इतर 2 जागा, एक जागा पहिली रिक्त झाली होती, त्यावर नवे निवडणूक आयुक्त नेमण्यात आले नव्हते आणि दुसऱ्या एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिला होता, त्यामुळे 2 जागा रिक्त झाल्या होत्या आणि फक्त मुख्य निवडणूक आयुक्तच होते। तर आता त्या ठिकाणी एकूण 3 निवडणूक आयुक्त असतील आणि अशा या 3 निवडणूक आयुक्तांचा हा निवडणूक आयोग असेल अशी माहिती आपल्याला मिळते। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।